नमस्कार। कर्नाटकमध्ये बेंगलोरनंतर बेळगाव उपराजधानी म्हणून आपण सगळीजण अतिशय एक आशाभरे नजरेनं बघत असतो आणि बेळगावच्या प्रगतीमध्ये राजकारणी लोक, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं योगदान खूप मोलाचं असतं। सगळ्यात महत्त्वाचं, देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर आणि देश स्वातंत्र्यानंतर सुद्धा देशाची प्रशासन व्यवस्था चांगल्या रीतीने जर काम करायचं असेल तर वार्तांकन, ज्याला मीडिया म्हणतो, त्याची भूमिका फार महत्त्वाची असते। आरशासारखं काम करण्याची संस्कृती असलेला हा आमचा माध्यम मीडिया विभाग, ते सत्य लोकांच्या, जनतेच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जर ते व्यवस्थित पार पडत असेल तर प्रशासन अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतं आणि त्याच्यावरती एक वेगळी मोठी छाप पाडण्याचं काम हे माध्यम करत असतं। सत्य जनतेसमोर ठेवणं, लोकांच्या गरजा, लोकांना जे हवं ते जनतेसमोर आणि इतर लोकांच्या समोर मांडणं, राजकारणी लोकांना त्यांची वेळोवेळी कर्तव्याची जाणीव करून देणं, असं अनेक भूमिकेत माध्यम काम करत असतं। आणि आज बेळगाव शहरामध्ये अनेक टीव्ही चॅनल, डिजिटल मीडिया असतील किंवा यूट्यूब असतील किंवा पत्रकारिता असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं बेळगाव शहराच्या विकासामध्ये मोलाची कामगिरी बजावत आहेत। आता बेळगावमध्ये व्हॉइस ऑफ एनुग्राम म्हणून एक चॅनल घेऊन येतोय, त्यांना मी शुभेच्छा देतो, कारण गरज आहे। स्पर्धात्मक युगामध्ये अशा लोकांची खूप गरज असते। ते बेळगावच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। त्याची काम करण्याची पद्धत, त्याचं ध्येय हे सगळं अतिशय चांगलं आहे याची खात्री असल्यामुळं मला वाटतं भविष्यकाळामध्ये व्हॉइस ऑफ एनुग्राम बेळगाव आणि कर्नाटकामध्ये एक वेगळी छाप उमटवेल आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। हे चॅनल वाढू दे। त्यांनी आज डिजिटल मीडिया सुरू करतात, त्याच्याबरोबर आणि पुढे त्यांच्यामध्ये आणि काही सुधारणा करण्याची भूमिका घेऊन त्याला शुभेच्छा देऊया, कारण आम्ही सगळेजण पाठीशी राहिलो तरच अशा तरुण कार्यकर्त्यांना, अशा मुलांना एक आपण वेगळं काहीतरी एनर्जी देण्याची भूमिका जर आपण त्यांच्याबरोबर उभा राहून मांडली तर त्यांना सुद्धा एक शक्ती येते, ताकद येते, प्रेरणा मिळते आणि ते काम आपण सगळेजण मिळून करूया। आणि व्हॉइस ऑफ एनुग्रामच्या या नवीन टीमला मनापासून शुभेच्छा।